आणि माझं आव्हान आहे माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना, अरे 3 कोटी आहे ना, अरे या ना जरा रस्त्यावरती या, म्हणजे उत्मत करायला येऊ नका, पण आपला बांधवाच एकटा तिथं झडतोय, झुंजतोय, त्याच्या समर्थनात तर ते या. काय गुन्हा आहे, काय काय असं काय केलं बाबा, काय केलं? फक्त म्हटलं मी शांततेच्या मार्गाने माझ्या बांधवांसोबत मुंबईकडं या सरकारला माझ्या हक्काच्या न्याय आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात त्या ठिकाणी न्याय जाब विचारण्यासाठी येते, तर लगेच पोलीस प्रशासन अंगावर, लगेच अटक सत्र सुरू. अरे आम्हाला आमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार दिलाय, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात का? कोणत्या नियमाने तुम्ही अटक करायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? हे सरकार निजाम. अरे आमच्या मेंढपाळांवरती ज्यावेळेस हल्ले होतात, काल परवाची घटना बीड मध्ये एका कुटुंबियाला अक्षरशः गुराढोरासारखं जीव जाईस्तोवर मारले. कुठे गेलं तर पोलीस प्रशासन आणि हे सरकार? त्यावेळेस नाही वाटलं तुम्हाला कडक कारवाई करावी, यांच्या मुसक्या आवळ्याव्यात साल्यांच्या? अरे आज देखील आम्हाला आहे ना डोळ्यात पाणी येतं आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आम्हाला आठवण येते की जो ज्या पद्धतीने माझ्या गरीब जनतेवरती त्रास दिला, माझ्या रयतेला प्रत्येक एकेकाला रयतेच्या एका कुणाला जरी त्रास झाला तर त्याची अवस्था, जो हात लावेल त्याचे हात कलम केले जातील, जो वाईट नजरेने बघेल त्याचे डोळे काढले जातील. ही आमच्या राजांनी दिलेली आम्हाला शिकवण आहे. आणि आमच्या ह्या राजांच्या या न्यायव्यवस्थेत आज ही असली लोक, ही सरकार दळभद्री चालवणारे. अरे हाय तुमच्या धमक तर करा ना. जे आमच्या मेंढपाळांवर रोज शेकडो मेंढपाळांवर अन्याय करतात, आमच्या आय बहिणींच्या आबरू काढतात, ठेचाना नांग्या त्यांच्या. तिथं मात्र मग नियम वाचून हा बघू करू, लक्षात आलं ठेवू, हा बघू आम्ही आणू आमच्या सवडीने अटक करून. का बाबा? आणि हिथं मात्र एक दीपक बोराडेला आणि बाकीच्या आमच्या आंदोलन करताना अटक करायला अख्खा पोलीस फौज पाटे 2-2:30 वाजता घरी. एवढी तत्परता? कदापिही शांत बसणार नाही, लक्षात ठेवा. अन्यायाविरुद्ध 2 हात करायची जी शिकवण आहे आम्हाला, तुम्ही असे किती जरी दीपक भाऊ बोराडे आणि किती जरी बाकीच्या आमच्या आंदोलनकर्ते अटक केले, मी पुन्हा सांगतोय, आमचा रोष हा ह्या सरकारवर आहे, ह्या दळभद्र्या सरकारवर आहे. आमचा रोष पोलीस प्रशासनाशी बिलकुल पण नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने केलं, काय करायचं